वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही कपडे धुताय, पण कधी वॉशिंग मशीन धुतली आहे का? बऱ्याचदा वॉशिंग मशीनमध्ये पांढरी कपडे पिवळट पडतात आणि एक वेगळाच वास कपड्यांना येतो. रोजची वापरातली कपडे, मळलेली कपडे आणि यासोबतच पायपुसणे असू देत किंवा घरातले पडदे असू देत, असं सगळंच आपण स्वच्छ करून घेत असतो. पण कधी वॉशिंग मशीन आपण स्वच्छ केली आहे का? वरून-वरून तर आपण वॉशिंग मशीन स्वच्छ केली असेल, पण आतमध्ये पडलेले हे डाग आणि हे साठलेलं असं घाणेरडं पाणी यामुळेच कपड्यांना वास येतो, कपडे हवी तशी स्वच्छ निघत नाहीत आणि म्हणूनच महिन्यातून एकदा तरी वॉशिंग मशीन मी स्वच्छ धुते. क्लीन्झमोचं वॉशिंग मशीन क्लीनर मी इथे वापरलेलं आहे. एका पॅकेटमध्ये तुम्हाला 3 सॅशे मिळतात आणि 3 महिन्याचं काम तुमचं होऊन जातं. महिन्यातून एकदा असं सगळीकडे ही पावडर टाकायची आहे आणि मग काय सेल्फ क्लीनला लावायची. महिन्यातून एकदा करा. कपडे कमी असतील तुमचे, कधीतरी टाकत असेल तर 2 महिन्यातून एकदा केलं तरी सुद्धा चालेल. आता तुम्हीच बघा, की वॉशिंग मशीन किती स्वच्छ निघाली आहे. तर आता इथून पुढे वॉशिंग मशीनमध्ये फक्त कपडे स्वच्छ करू नका, तर तुमची वॉशिंग मशीन सुद्धा स्वच्छ करा. म्हणजे तुमचे कपडे सुद्धा स्वच्छ होतील आणि कपड्यांना एक वेगळा असा वास सुद्धा येणार नाही. तुम्हाला सुद्धा क्लीन्झमोचं वॉशिंग मशीन क्लीनर ऑर्डर करायचं असेल, तर कमेंटमध्ये लिंक टाइप करा.